मानसिकता कुठलीही गोष्ट शेअर करण्याची बोलण्याची अजिबात नाही. आम्ही तर अद्याप आम्हाला अशीच या ठिकाणी जाणीव होती की दादा कुठेतरी मीटिंगमध्ये बसलेले आहेत. लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका ते या ठिकाणी पार पाडतात. पण आम्हाला कोणालाही अजून विश्वास बसत नाही त्या दादा आमच्यामध्ये नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियाशी राजकीयदृष्ट्या बोलणं, त्यांच्या कुटुंबियाशी शेअर करणं ही गोष्ट कदापिही या ठिकाणी होणे शक्य नाही. दादा गेले संपूर्ण देशाला नव्हे परदेशातल्या जनतेला पण या ठिकाणी कळले, पण आमचा अजून त्यावर विश्वास बसत नाही. वस्तुस्थिती आणि सत्य हे समोर असल्यामुळे उद्याच्या घडीला काय होईल याची चिंता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी लागलेली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे सर्व फ्री झाले. या सगळ्यांनाच काही कळत नाही की काय चाललंय, काय पुढे घडेल आणि कसं घडेल, कसं घडावं. पण या गोष्टीवर आमचं सर्वांचं एकमत आहे. आमचा पक्ष काही दादा आम्ही सर्व आमदारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेतली त्यावेळी ते फक्त अजितदादाकडे कुठल्याही प्रकारचं कुठेही आश्वासन दादांनी आम्हाला दिलेलं नाही, आम्ही त्यांच्याकडनं मागितलेलं नाही. दादांवर असलेला प्रेम, विश्वास, दादाची कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही सर्व आमदार अत्यंत भारावून गेलो आणि समग्रपणे दादाचे पाठराखण करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. आज परिस्थिती बदललेली आहे. दादा नसल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. परंतु दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल यावरती चर्चा होऊ शकत नाही. मी तर म्हणतो विधान त्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही सर्वजण एकमुखाने सुमित्रा पवार यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहोत. यामध्ये बदल होणार नाही. त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही, परिस्थिती बोलण्याची नाही. पण अशा परिस्थितीत आम्ही त्यांना काही बोलणं हे उचित होणार नाही. परंतु जेव्हा केव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये एकमुखाने एकच मागणी होणार आहे, म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनेत्राबाई यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्या पदाची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्राबाईंकडे सुपूर्द कराव्या. अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. साहेब, उद्या मुख्य म्हणजे सगळ्या आमदारांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली आहे. भुजबळ साहेबांनी काही वेळापूर्वी सांगितलं की सुनेत्राताईंच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं, उद्याच शपथविधी व्हावा अशी अनेक आमदारांची पण इच्छा आहे. पण आपलं नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त आणखी काही राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं झालंय? मी सर्व आमदारांशी बोललोय, दिलीप काकांशी बोललोय, नितीन तर इथं माझ्याजवळ बसलेला आहे, सरोजभाई माझ्याजवळ बसलेले आहे, त्याच्यानंतर पुष्कर बसलेले आहेत, जवळांनी पण त्याची भूमिका मांडलेली आहे. मी आशुतोष काळेंशी पण बोललो, वैद्यनाथ किरण लहानतेंशी बोललो, संग्राम जगतापांशी बोललो, राजेश विटेकरांशी बोललो, काशीनाथ तातेसरांशी बोललो.
काल परवा काही मंत्री महोदय मला या ठिकाणी दत्तमामा भरणे आणि त्यांच्याशी बोललो. काल मला अंतिमतेच्या काळामध्ये जी लोक भेटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार, त्या सर्व लोकांचे एकमुखी म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. आमचा पक्षच मुळात अजितदादा पवार, त्यामुळे आम्हाला तो दुसरा विचार आमच्या मनाला शिवू शकत. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही. एक मताने एकमुखी एका मिनिटामध्ये आमचा ठराव पास होईल आणि तो ठराव जेव्हा मिटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूरध्वनी संदेश अद्याप आम्हाला प्राप्त झाले नाही कोणाला. जेव्हा प्राप्त होतील तेव्हा आम्ही एकमुखी एका मताने तो ठराव या ठिकाणी पास करणार आहोत आणि सुनेत्रा वहिनीला पूर्ण अधिकार देणार आहोत. त्यांनी आमचं नेतृत्व करावं, त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री यांची खाती दादांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी, अशा प्रकारची विनंती वजा ठराव आम्ही या ठिकाणी करणार आहोत. जे 2 ठराव करायचे, जे निवडणूक आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्टीसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे, तर त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून घेतली. दुर्दैवाने काय झालं की दादांबरोबर दादांनी ज्या वेळी चर्चा केली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि दादांबरोबर होते, आमच्यापैकी कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांची चर्चा काय झाली हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहिती असेल. त्याचप्रमाणे वरती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित भाई शहा यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या वेळेस सुद्धा आमच्यापैकी कुणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं. त्यामुळे ती चर्चा बहुतेक या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना माहिती असावी आणि सुनेत्रा वहिनी त्यातून मागे काढतील ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आमची जबाबदारी फक्त एकच आहे की आम्हाला गटनेता म्हणून किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनींना अधिकार प्रदान करणं आणि त्यासाठी आमच्या कोणत्याचंही नाव त्यामध्ये दुसरं कोणाचं येणार नाही, दुसरं कोणी या ठिकाणी पुढाकार घेणार नाही. एकमुखाने ठराव या ठिकाणी पास होईल. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाठभेट घेतली. जवळपास अर्धा एक तास एकूण चर्चा झाली. आपण खरं तर या संदर्भात राष्ट्रवादीचे जे आज मुख्यमंत्र्यांना नेते भेटलेले होते त्यांच्याशी काही चर्चा केलेली आहे का? जे आपलं म्हणणं आहे त्यांच्या समोर मांडलेली आहे? नाही, मी कोणाशीही चर्चा केली नाही. काही आमदारांशी फॉर्मल चर्चा केली, नेत्याशी मी चर्चा केलेली नाही नेतृत्वाच्या संदर्भात. परंतु नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये दुमत असू शकत नाही. आमच्या नेत्यांमध्ये नाही, आमच्या आमदारांमध्ये नाही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. आम्ही समर्थपणे पूर्ण ताकदीने दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. साहेब, आणखीन एक, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र खरं यायला पाहिजे अशाही पद्धतीची मागणी नरहरी झिरवाळ केलेली आहे आणि लोकांची देखील ती भावना आहे. आपण पण तो कौटुंबिक प्रश्न आहे. तो कौटुंबिक प्रश्न ते नंतर हाताळतील त्या दृष्टिकोनातून. हे जे सांगतील त्या दृष्टिकोनातून पुढे त्याचा निर्णय होईल. पण तोपर्यंत तो निर्णय जो आमच्या हातात निर्णय आहे तो निर्णय आम्ही उद्या या ठिकाणी उद्या किंवा परवा जेव्हा मिटिंग बोलेल त्यामध्ये आम्ही एकमताने करू आणि सुनेत्रा वहिनीची त्या मिटिंगमध्ये येण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्यांच्या नावाने ठराव पास करून पाठवू. कोकण साहेब, तुम्हाला काही शंका वाटते का की कोणी दुसरं नाव पुढे करणार आहे? म्हणजे आपण नाही, अजिबात नाही. शंका वाटण्याचं काही कारणच नाही, कारण आमचे सगळे आमदार दादांकडे पाहून आलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे दुसरं कोणी नाहीच नाही. आमचा पक्ष दादा आहे, त्यामुळे आमच्याकडे मतभेद असण्याचं काही कारणच नाही. आतापर्यंत दादांनी जे निर्णय घेतले, आतापर्यंत दादांनी जे नेतृत्व केलं, आतापर्यंत दादांनी जो पक्ष वाढवला, आतापर्यंत दादांनी जे काही कामं केली आहेत ती दादांकडे पाहून सर्वांनी केली आहेत आणि दादांकडे पाहून आम्ही सुद्धा या पक्षामध्ये जे आलो ते दादांकडे पाहूनच आलेलो आहे. त्यामुळे दादांच्या संदर्भामध्ये निर्णय दुसरा होऊ शकत नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न करणार नाही. मुंबईमध्ये तुमचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटतात, ते तिकडे आपली भेटले असले कामाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहात. तिथून पण अशा स्वरूपाचा सूर उमटत असताना लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये की उद्याच्या घडीला कोण उत्तराधिकारी पवार फॅमिलीतलाच आणि सुनेत्रा वहिनीच हा निर्णय पक्का आहे, यात बदल नाही. कोणी प्रयत्न चर्चा होऊ शकत नाही. उत्तराधिकारी होण्याचा कोणी प्रयत्न करतो माहित नाही मला कशा प्रकारचं आम्हाला कुणी काही सांगितलं. कोकाटे साहेब, या संदर्भात आपण वरिष्ठ नेत्यांशी किंवा आणखी पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे का की आपला एकमुखी पाठिंबा आहे? तर माझा नाही आहे, सर्व पक्षाच्या लोकांचा, सर्व पक्षाच्या आमदार, सर्व आमच्या पक्षांतर्गत आमदारांचा पाठिंबा एकत्रितपणे आमचा सर्वांचा निर्णय हा माझा एकट्याचा निर्णय नाहीये. हे बाकीचे आमदार शेजारी बसले यांना पण विचारा किंवा अजून जे आमदार मी ज्यांची नावं सांगितली त्यांना तुम्ही फोन करून विचारा. तुम्ही 41 आमदारांना फोन करून विचारा. एकही आमदार या संदर्भात केवळ तुझ्या मनस्थितीमध्ये आहे. अजून लोक दुःखातून बाहेर आलेले नाही. अजून अशी अवस्था आहे की त्या फॅमिलीवर आम्ही बोलू शकत नाही आणि अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये काय करावं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे.
आणि तो संभ्रम दूर होण्यासाठी तुमचं नेतृत्व कोण असावं हे घेण्यासाठी तुम्हाला प्रेस म्हणून या ठिकाणी फक्त सूचना करतोय की आमच्या वतीने निर्णय झाला आहे की आम्ही दादाच्या कुटुंबामध्ये वहिनींकडेच हे सगळे सूत्र देणार आहोत. विकास लवंडे जे तुमच्या पक्षाचे आहेत त्यांनी असं म्हटलं की प्रथेप्रमाणे आजच्या दिवशी राग सावडण्याचा कार्यक्रम होता, मात्र अनेक नेते मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. ते मात्र सत्ता आणि या सगळ्या मंत्रिपदाच्या गडबडीत आहे एक प्रकारे त्यांनी नाराजी व्यक्त केली. असं काही समजण्याचं कारण नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगळ्या कालपर्यंत सगळे अंतिम दिले तिथे होते, मी पण तिथे होतो. काल संध्याकाळी आलो मी परत राखीला जाऊ शकलो नाही, परंतु मीटिंग आमची झाली नाही. मीटिंगवरती मी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाशी कोणाशी आम्ही बोलू शकत नाही, कारण ते कुटुंब इतकं दुःखावतं, म्हणजे आमचे दुःख अजून आम्हाला पाचवतं अजून आम्ही त्याच्यातून बाहेर आलो नाही. तर त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल इमेजिन करा. त्यांच्या घरच्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांच्याकडे बघावं सुद्धा नाही आम्हाला. आणि आम्हाला एक शॉकिंग न्यूज आहे की आमच्या दृष्टिकोनातून असं आम्ही कधी आयुष्यात असा दादा आजारी पडतील असं सुद्धा कधी विचार नाही केला. आणि एकदम दादा आम्हाला सोडून निघून गेले, म्हणजे आम्ही एकदम पोरके झालो. पण जसं दादाने प्रेम दिलं त्या धर्तीवर सुमित्रा वहिनी आम्हाला प्रेम दिलं. आता एक मुद्दा हा पण उपस्थित होतो, जर त्या उपमुख्यमंत्री झाल्या तर राज्यसभेचं एक पद देखील रिकाम होते, मग त्या जागी पण पवार कुटुंबातलंच कोणी जावं असे आम्ही संपूर्ण अधिकार पवार कुटुंबाला देणार आहोत. जो निर्णय घेण्याचे अधिकार दादा नव्हते ते निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा वहिनींना राहतात. त्यांना जो निर्णय योग्य वाटेल ते घेतील. वहिनी निर्णय घ्यायचा आहे, आम्ही पाठीशी उभा राहणार खंबीरपणे. कोकण साहेब, नाशिकमधून 7 आमदार खतं राष्ट्रवादीचे आहेत, मोठा वर्ग आहे मानणारा. पहाटेच्या शपथविधीला देखील तुम्ही सर्व उपस्थित होते. काय एकंदरीत भावना दिली तुमच्यासाठी? तर मोठा आधार होता की तुम्ही अनेक अडचणीच्या काळामध्ये आहोत. आम्ही अडचणीमध्ये तर होतो, पण दादाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये आम्ही कायम त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद नाहीत, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. दिलीप काकांशी बरोबर त्यांच्याकडे श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे ते इथं उपस्थित राहू शकले नाही. जिरवळ साहेब बोललो ते आता गावाकडे गेले ते, त्यांचा पण माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे. मी आता पुष्कर साहेबांना फोन लावला, आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. मी शेजारी आशुतोष काळेशी बोललो, आता आशुतोष काळे पुण्याला गेलेले आहे. सकाळी संग्राम जगताचा माझा फोन झाला, ते नगरला आहे. किंवा ज्या ज्या आमदारांशी माझी चर्चा होती, मी परवा काल 2-3 आमदारांशी बोललो, तर त्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर सर्वांचं एकच मत आहे की सुनेत्रा वहिनींनी उत्तराधिकारी म्हणून या ठिकाणी पुढे यावं. परंतु सुनेत्रा वहिनी पुढे येण्याची आवश्यकता नाही. निर्णय आमचा आहे, आम्ही निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा वहिनीशिवाय दुसरा नेता आमच्या पक्षामध्ये असू शकत नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना दिल्लीमध्ये काम करण्याचा सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या नेत्या असतील. थँक्यू.